अशी की पंढरपुरात भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारं तुळशी वृंदावन आजपासून खुलं झालंय। तुळशी वनातील संतांच्या मूर्तीची पडझड झाली होती आणि त्यानंतर दुरुस्तीनंतर हे वृंदावन पुन्हा खुलं झालं आणि त्यामुळे गेल्या 10 महिन्यांपासून भाविकांना तुळशी वृंदावनाची असणारी प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपुरातील तुळशी वृंदावन खुलं झालेलं आहे। मागील काही महिन्यापूर्वी 2 संतांची शिल्पमंदिरं कोसळल्यामुळे ह्या तुळशी वृंदावनचं काम थांबवण्यात आलेलं होतं, पर्यटकांसाठी थांबवण्यात आलं होतं आणि हे काम सुरू करण्यात आलं होतं की नेमका काय समस्या आहे ही जाणून घेण्याचे वन विभागाने यामध्ये लक्ष घातलं होतं। आपल्यासोबत पंढरपूरचे नागरिक आहेत, रोज या यमाई तलाव इथे भेट देणारे आहेत। त्यांची काय भावना आहे नक्की हे जाणून घ्या। काय तुळशी वृंदावन चालू झालं, काय वाटतं? एक आनंदाची गोष्ट आहे की 1 वर्ष झालं होतं तुळशी वृंदावन बंद होतं, पुन्हा वन विभागाने सुरू केलं। एक आनंद जातोय। सकाळी रोज आम्ही इथं फिरला असतो। इथल्या येणाऱ्या तुळशीचे वेगवेगळ्या प्रकारचे तुळशी आहेत, फुलं आहेत, सुगंधाचा वास सगळा फुलांचा तुळशी सुटतो। एक आनंदाचे आहे। बाहेरगावून येणारे भाविक येतात आणि त्यांना ह्याचा चांगला आनंद मिळतो आणि चांगली व्यवस्था सुखसुविधा मिळावी एवढं वन विभागाकडे विनंती आहे। आता काय बदल झाला आहे, काय वाटतंय नक्की? नाही, पूर्वी आम्ही आता आल्यानंतर पाहिल्यानंतर की इथं मूर्त्यांची 2 मूर्त्यांची कोसळल्यानंतर त्यांनी चौथरीवर होते की ते चौथरी नसून साध्या त्यांनी मूर्त्या त्यांनी एका गोल चौथर त्यांनी बसवलेलं आहे की त्यांनी ह्याच्यापेक्षा अजून चांगलं व्यवस्थित करावं असं पंढरपूरकडे त्यांना एक विनंती आमची वन विभागाला आहे। काय वर्षभरापासून बंद असलेलं तुळशी वृंदावन चालू झालेलं आहे आणि ते भाविकांसाठी नागरिकांसाठी खुलं झाल्यामुळे एक आनंद आहे, कारण की पंढरपूरच्या एक आकर्षण स्थळापैकी ते एक आहे। त्यामुळे प्रत्येक विठ्ठल भक्ताला त्याचा आनंद आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट एम राजासोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।